राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची आली सर्वात मोठी खुशखबर. होय शेतकरी बांधवांनो, ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तोच दिवस आता तुमच्या समोर आला आहे. कारण की बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांना भेटला, परंतु 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आले नव्हते. भरपूरशा दिवसापासून शेतकरी बांधव बातम्या देखील ऐकत होते की दोन्ही हप्ते एकत्र येणार, परंतु शेतकरी बांधवांना रक्कम फक्त 8व्या हप्त्याचीच मिळाली, 9वा हप्ता भेटलाच नाही. परंतु आज शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आले आहे. म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता 9व्या हप्त्याचे वितरण हे तुमच्या बँकेच्या खात्यावरती करण्यामध्ये येत आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी डंके की जोड पर बरोबर ऐकलं. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्याची तारीख देखील जाहीर करण्यामध्ये आली. पहा, आता गेल्या कित्येक दिवसाभरापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी हस्तांतरित होत आहे. बघा, आता शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता काही शेतकरी बांधवांचा रखडत असतो. तर नेमकी तुम्हाला याच्यासाठी काय करायचंय की तुमचा हप्ता थांबणार नाही, डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल, ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे शेतकरी बांधवांनो जाणून घेणारच आहोत. परंतु अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा जो काय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आहे तो महाराष्ट्रामधील सर्व संपूर्ण शेतकरी बांधवांना अजिबात मिळणार नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्यायचं आहे. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून आता 9व्या हप्त्यासाठी काही नियम आणि अटी घातलेले आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे हे वितरण 2 टप्प्यामध्ये पार पडणार आहे. आणि पहा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी डंके के जोड पर बरोबर ऐकलं. 2 याद्या आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आल्या आहेत. पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे आणि दुसऱ्या यादीमध्ये सुद्धा पुढील म्हणजेच की 18 जिल्ह्यांचा समावेश आहे. असे एकूण महाराष्ट्रामधील 36 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण पार पडणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, अगदी बरोबर ऐकत आहात. आता पुढे लक्ष देऊन पहा, 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा. आज राज्य सरकारच्या माध्यमातून पहिली यादी जारी करण्यामध्ये आली. जर का तुम्ही या 18 जिल्ह्यापैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल किंवा राहत असाल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आजची ही बातमी सर्वात मोठी असणार आहे. कारण याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, या 18 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासूनच या म्हणजेच की 2000 रुपयांचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण पार पाडण्यास सुरुवात होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना भेटला होता तशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता भेटणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे की लक्ष द्या, आता केंद्र सरकारचे पैसे वेगळे येत असतात आणि राज्य सरकारचे हे पैसे वेगळे येत असतात. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे पैसे दिले जातात. त्यामुळे तुम्हाला जर का नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला असेल तरच तुम्हाला नमोचा 9वा हप्ता भेटणार आहे. अन्यथा तुम्हाला 1 रुपया सुद्धा नमोच्या हप्त्याचा जमा होणार नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवायचं आहे. तर मग नेमका हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार? बघा, आता दुपारपासून या प्रक्रियेला अधिक प्रमाणे वेग येणार आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत संपूर्ण 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता दिला जाणार आहे. आणि हे देखील लक्षात घ्या, तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होईल. तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता जमा होणार नाही, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्हाला पात्र होण्यासाठी काय कामे करावी लागणार हे आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओला न स्किप करता हुआ पहा. तुम्हाला देखील समजेल की तुम्ही पात्र आहात का नाही, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही, तुम्हाला 9वा हप्ता भेटणार आहे की नाही, हे सर्व जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, किती वाजेपर्यंत हप्ता
जमा होईल. तर आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती मिळत राहील. तर चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये अपडेट. आता सर्वात महत्त्वाचे आहे आपल्यासाठी शेतकरी बांधवांनो यादी जर का तुम्ही संपूर्ण बघितली तर तुम्हाला नीट आणि स्पष्टपणे समजणार आहे हप्ता कधी येणार, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजेपासून किती वाजेपर्यंत वितरण होणार आणि त्याचबरोबर तुम्ही पात्र असणार आहेत की नाही हे देखील तुम्हाला समजणार आहे. त्यासाठी आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. थोडासा वेळ काढून शेतकरी बांधवांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काय माहिती समजणार आहे. अन्यथा तुम्हाला माहिती समजली नाही, तुम्हाला काय कामे करायची सांगण्यामध्ये आलेले आहे तेच जर समजले नाही तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकतात. त्याकरिता आता वेळ काढून नक्की व्हिडिओला पाहत चला. तर आता पुढे पहा. सरकारच्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्यापासूनच प्रत्येक तासाला काही जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण ही सुरू आहे. सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो सलग हे वितरण 18 तास चालू राहणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये मेसेज देखील येणार आहेत. मोबाईलकडे सुद्धा शेतकरी बांधवांनो लक्ष ठेवा. तर आता हे तर समजलं आपल्याला सकाळी 10 वाजल्यापासूनच वितरण सुरुवात झालेले आहे. नेमके कोणते ते 18 जिल्हे आहेत त्याच जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे. तर आता पहा, नंबर 1 वरती आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला असेल. आता तुम्ही 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो पूर्णपणे संपलेली आहे. 9वा हप्ता तुम्हाला आजपासूनच वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला मधील शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर अकोलामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपये जमा होणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे वितरण होणार आहे. त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्यांचं वितरण होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याचं वितरण होणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जळगाव मधील शेतकरी असाल तर तुम्हाला देखील काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर नमोचा 8वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला 9वा देखील निश्चितच हप्ता भेटणार आहे. त्यामुळे काळजी किंवा चिंता करू नका. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नागपूर, नाशिक, नांदेड मधील जर शेतकरी असाल तर नागपूर, नाशिक, नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर रत्नागिरी, रायगड मधील राहत असाल, रत्नागिरी, रायगड मधील राहून शेती करत असाल तर तुम्हाला देखील आता नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा असेल. तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती 9व्या हप्त्याची 2000 रुपये जमा होणार आहे. सोलापूर, सातारा, सांगली, हिंगोली या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे वितरण होणार आहे. तुम्हाला देखील आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता काळजी किंवा चिंता करू नका. सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ मधील जर शेतकरी असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गोंदिया, हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधव अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.